हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेनेकडून संदीपान भुमरेंना संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंची भुमरेंचा सामना होणार। 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून फडणवीस दिल्लीत जाणार म्हणाले होते। फडणवीसांनी मला माझ्याच माणसांसमोर खोटं पाडलं, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले, त्यांना वेड लागला आहे। आदित्यला मुख्यमंत्री सोडाच मंत्री सुद्धा बनवायचा विचार नव्हता। ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांची सडकून टीका। तुमच्यानंतर आदित्यला पक्ष सांभाळायचा आहे, त्यामुळे त्याला लढवा असं ठाकरेंना सांगितलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। ठाकरेंनी बंद दाराआड खूप मुलाखती दिल्या। खोटं बोला पण रेटून बोला ही उद्धव ठाकरेंची संस्कृती। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। निलेश लंकेंची उमेदवारी थांबवण्यासाठी उद्योजकाला पाठवलं होतं। शरद पवारांचा राधाकृष्ण विखेंवर नाव न घेता निशाणा। खोटं बोल पण रेटून बोल हा पवारांचा धंदा, विखेंचं प्रत्युत्तर। बारामतीची सून आपल्या सगळ्यांचं ऋण फेडेल, मोठ्या मताने विजयी करा। सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना साथ। बारामतीची निवडणूक भावनात्मक केली जाते, भावनेच्या मागे जाऊ नका। एकत्रित काम केल्यास 3 लाख मतांनी सुनेत्रा पवार निवडून येतील, शिवतारेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। 2019 मध्ये उद्योगपतीच्या घरी अमित शहांसोबत पवारांची बैठक। पवारांनी शब्द फिरवल्यानं शहांचा मला फोन, शब्द पाळावा लागेल असं सांगितल्यावर फडणवीसांसोबत शपथ। अजित पवारांचा मोठा खुलासा। चर्चा होत असते, मात्र निर्णय महत्त्वाचा असतो। सुचवणं म्हणजे स्वीकारणं नाही। मी भाजपसोबत गेलो नाही, अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवारांचं उत्तर। 2017-2019 मध्ये शरद पवार भाजपसोबत येणार होते। उद्योगपतीसोबत शरद पवार अमित शहांना भेटले, आशिष शेलार यांचा दावा। नकली शिवसेना आणि काँग्रेस सत्तेत असताना याकूब मेमनची कबर सांभाळण्यात व्यस्त होते। पंतप्रधान मोदींचा काँग्रेससह ठाकरेंवर निशाणा। पंतप्रधान मोदींनी 10 वर्षात काय केलं ते जाहीर करावं, शरद पवारांचा मोदींवर निशाणा। सरकार आल्यानंतर अग्निवीर योजना बंद करणार, सर्वांना पेन्शन लागू करणार। बिहारमधील सभेत राहुल गांधींची घोषणा। डीडी न्यूज वृत्तवाहिनीचा लोगो आता भगव्या रंगात। मोदी है तो मुमकिन है लोगोच्या रंग बदलावर संजय राऊतांची टीका। सोलापूर, धाराशिव, पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं। अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।